महत्वाची बातमी, खोटा पासपोर्ट घेऊन माणूस देशामधून फरार होतो हे धक्कादायक असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। गुंड निलेश घायवळ प्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंची टीका आहे। अमित शहा जयशंकर यांच्याकडे मुद्दा मागणार असं सुप्रिया सुळेंनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर सुप्रिया सुळे जे बोलतायत ती वस्तुस्थिती असल्याचं रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय। घायवळ प्रकरणामध्ये कारवाई करण्याचे अधिकार फडणवीसांकडे असं धंगेकरांनी म्हटलंय। फडणवीसांकडून होत नसेल म्हणून सुप्रियाताई अमित शहांकडे जात असतील असं देखील पुढे धंगेकरांनी म्हटलंय। खोटा पासपोर्ट घेऊन या देशातून फरार होऊ शकतो हे धक्कादायक आहे आणि चिंताजनक आहे। आणि त्याच्यामुळे अर्थातच या इन्क्वायरी तर इथे होईलच, पण मी केंद्र सरकारलाही MEAला जयशंकरजी आणि माननीय अमित भाई शाह यांच्यापर्यंत हा विषय नक्कीच दिल्लीपर्यंत नेणार आहे आणि दिल्लीमधून याचीही इन्क्वायरी झाली पाहिजे आणि याची इन्क्वायरी होऊन कोणीही त्याच्या जर मागे असेल त्याला अर्थातच शिक्षा ही झालीच पाहिजे। हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे, हा फक्त एका व्यक्तीचा नाही, हा इट इज अ नॅशनल सिक्युरिटी फेलियर। म्हणजे वस्तुस्थिती आहे, म्हणजे सुप्रियाताई जे बोलत आहेत ती वस्तुस्थिती आहे आणि ह्याच्यामध्ये ॲक्शन झाली पाहिजे। ह्याने ॲक्शन घेण्याची सगळी पॉवर्स फडणवीस साहेबांकडे, मग फडणवीस साहेबांकडनं नाही होत असेल तर मग अमित शहाकडे ताई जात असेल, हा त्यांचा कामाचा भाग असेल।